Okay, students, today we are going to learn how to use this and these. आज आपण this आणि these यांचा वापर वाक्यात कशा पद्धतीने केला जातो हे पाहणार आहोत. आता हे शब्द तुम्ही कधी ऐकलेत का? बघा, this आणि these ऐकले असाल ना? तर this चा अर्थ हा, ही, हे. म्हणजे काय? जेव्हा आपल्याजवळ एखादी वस्तू असते, एकच वस्तू, एक वस्तू दर्शवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? धीसचा वापर करतो. आणि ती वस्तू आपल्या कशी असते? जवळ असते, लांब नाही. आपल्या जवळ जेव्हा एक वस्तू असते तेव्हा ती एक वस्तू दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? धीसचा वापर करतो. उदाहरणार्थ पहा, इथं मी पहिलं वाक्य लिहिलेलं आहे. ऑल ऑफ यू से, this is a pen. This is a pen. This is a pen. This is a pen. आता फॉर एक्झाम्पल पहा, जेव्हा हे पेन माझ्याकडे असतं, जवळ असतं माझ्या, तेव्हा मी म्हणताना काय म्हणणार? This is a pen. तुम्ही तुमच्या जवळचं पेन दाखवताना काय म्हणणार? This is a pen. कारण की ते तुमच्या जवळ असतं. म्हणजे this चा वापर तुमच्या जवळची एखादी वस्तू दाखवण्यासाठी केला जातो. मग these केव्हा वापरायचं? आपल्या जवळ जेव्हा एकापेक्षा अधिक वस्तू असतात. आता इथे माझ्याकडे 2 पेन आहेत, मग मी असं म्हणणार का धिस इज पेन? आता 2 पेन आहेत ना माझ्याकडं, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, भरपूर पेन असतील, तेव्हा वाक्य कसं तयार करायचं पहा. धिसच्या ऐवजी वाक्यात कोणता शब्द वापरायचा? दीज. मग दीज वापरल्यानंतर वर्ब पण चेंज होणार. इजच्या ऐवजी काय येणार इथं? आर. आता इथं अ येईल का? नाही, कारण की आपण कशासाठी वापरतो? ए आणि यांचा वापर एक वस्तू दाखवण्यासाठी करतो. त्यामुळे आता इथं काय ना, दीज आर पेनचा अनेक वचन काय होणार? पेन्स. म्हणजे फरक लक्षात आला. दीजचा वापर कसा करायचा? दीजचा वापर आपण केव्हा करतो? जवळ आपल्या जेव्हा एकापेक्षा अनेक वस्तू असतात त्यावेळेला आपल्या जवळच्या एकापेक्षा अनेक वस्तू दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? दीजचा वापर करतो. कशाचा वापर करतो? दीजचा वापर. आता मी इथं काही दीजची वाक्य लिहिलेली आहेत, तुम्हाला त्यांचं रूपांतर कशात करायचं आहे? दीज मध्ये करायचं आहे. ओके, दुसरं वाक्य म्हणा. धिस इज अ बुक. This is a book. धिस इज अ बुक. This is a book. अनेक पुस्तक असतील तेव्हा काय म्हणणार तुम्ही? These are मोठ्याने सांगा. These are books. करेक्ट. दीज आर बुक्स. व्हेरी गुड. थर्ड सेंटेन्स. दिस इज अ स्कूल. This is a school. दिस इज अ स्कूल. This is a school. अनेक शाळा असतील तेव्हा काय होणार? These are schools. टेल अगेन. These are schools. दीज आर स्कूल्स. व्हेरी गुड. या पद्धतीने बाकीची वाक्य तुम्हाला काय करायची आहेत? घ्यायची आहेत. चौथं वाक्य म्हणा बघू. धिस इज अ ट्री. This is a tree. धिस इज अ ट्री. This is a tree. इकडं कसं वाक्य होणार त्याचं? These are trees. दीज आर ट्रीज. पाचवं वाक्य. दिस इज अ डोअर. This is a door. इकडं काय होणार? These are दीज आर डोअर्स. दिस इज अ विंडो. This is a window. इकडं काय होणार? These are windows. दीज आर विंडोज. दिस इज अन ऍपल. This is an apple. आता इथे या वाक्यात मी काय वापरलंय? अन ऍपल वापरलंय. ओके, कारण की इथं काय आलेलं आहे? AEIOU पैकी एक स्वर आलेला आहे. दिस इज अन ऍपल. इकडं काय होणार? दीज आर ऍपल्स. दीज आर ऍपल्स. दिस इज अ टेबल. This is a table. These are tables. These are tables. This is a girl. This is a girl. These are girls. Very good. These are girls. This is a boy. This is a boy. These are boys. These are boys. तर अशा पद्धतीनं तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे
की धिसचा वापर केव्हा करतात? आपल्या जवळची एखादी वस्तू दाखवायची असेल तर कशाचा वापर करतात? धिसचा. आणि आपल्या जवळ जर का अनेक वस्तू असतील तर आपण कशाचा वापर करणार आहोत? दीजचा. आलं लक्षात? तर दीजचा आणि दीजचा वापर करून छोटी छोटी वाक्य कशी बनवलेली आहेत याचा आपण सराव नेहमी करायचा आहे. आणि तुम्ही सुद्धा तशी वाक्य तयार करून आणायची आहेत. ओके, थँक्यू.